तर वळूयात चिपळूणकडे. चिपळूणच्या खडपोली नदीपात्रात अडकलेल्या तिघांची रात्री उशिरा सुटका करण्यात आली. चढणीचे मासे पकडण्यासाठी हे तिघे नदीपात्रात उतरले होते. संतोष पवार, त्यांची पत्नी आणि पुतण्या ओमकार पवार हे तिघे पाण्याचा प्रवाह वाढल्यानं चांगलेच अडकून पडले. मुसळधार पावसामुळे अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाली आणि यावेळेला नदीवरील एका बेटावरती हे तिघे जण अडकून पडले होते. अखेर रात्री उशिरा चिपळूण तालुका प्रशासनाची रेस्क्यू टीम तिथे पोहोचली आणि बचाव कार्य राबवलं. रात्री उशिरा 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अडकलेल्या तिघांना अखेर बाहेर काढण्यात आलं. अधिक माहिती घेऊयात राकेश गुडेकर यांच्याकडनं. राकेश, हे धाडस अंगलट आलं चांगलंच, या तिघांच्या मात्र बचावले तिघे असं कळतंय. प्रज्ञा, नक्कीच कालपासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. काल मान्सूनचं आगमन झालेलं आहे आणि काल रात्रभर देखील पावसाची संततधार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू होती. काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला की चढणीचे मासे पकडण्यासाठी सुद्धा अनेक जण जात असतात. अशाच वेळी दळवटणे येथील तिघे जण, दोघं नवरा बायको आणि त्यांचा पुतण्या असे तिघे जण खडपोलीतील नदीपात्रामध्ये चढणीचे मासे पकडण्यासाठी गेलेले होते आणि त्याच वेळी मुसळधार पाऊस देखील बरसत होता आणि त्यामुळे तिघेही त्या ठिकाणी अडकलेले होते. एका येथील बेटावर ते सुरक्षित होते आणि त्यानंतर त्यांच्या बचावासाठी चिपळूण प्रशासनाकडून बचाव कार्य मोहीम देखील राबवण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम कडून राबवण्यात आली आणि त्यामध्ये या तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि जवळपास 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या तिघांनाही बाहेर काढण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून देखील आवाहन करण्यात आलेले आहे की सध्या मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे नागरिकांनी असं कोणतंही धाडस करू नये, नदीपात्रात जाऊ नये. त्याचप्रमाणे गरज असेल तरच बाहेर पडा असं देखील आवाहन सध्या जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. प्रज्ञा, नक्कीच राकेश, तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. तर आपण बघतोय की नुसतं धाडस करू नका हे देखील जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे. येत्या काळात पाऊस या भागामध्ये जोरदार असण्याची शक्यता आहे.